जसं घरामध्ये आलं तसं मी हे प्रोडक्ट रिटर्न करून टाकलं. मला रेसिपीचे व्हिडिओ शूट करण्यासाठी ट्रायपॉड नव्हतं. म्हटलं एखादं ट्रायपॉड मागवून टाकावं, तर फ्लिपकार्टवरती मी हे ट्रायपॉड पाहिलेलं होतं. म्हटलं स्वस्त आणि मस्त आहे, सोबत रिव्ह्यूज पण चांगले आहेत, म्हणून मी याला ऑनलाईन मागवलं. फक्त 268 रुपयाला होतं. हे प्रोडक्ट येणार होतं सोमवारी आणि आलंय मंगळवार. त्याच्यामध्ये पण त्या बॉक्सला असा सेलोटेप लावून ठेवलाय सिझरने, पण तो सेलोटेप कट होत नव्हता. कसा तरी जबरदस्ती तो सेलोटेप कट केला आणि बाहेर काढल्या ट्रायपॉडला. त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित असं चेक करून पाहिलं. मोबाईलला आडवा उभा कसा पण या ट्रायपॉड मध्ये लावून तुम्ही सेल्फी काढू शकता, व्हिडिओ शूट करू शकता आणि प्ले आणि पॉजचं बटन दाबायची गरज नाहीये. मोबाईल मधून खालीच बटन दिलेलं आहे, ते बटन क्लिक करून तुम्ही असं पण व्हिडिओ शूट करू शकता. हे प्रोडक्ट फक्त सेल्फी स्टिक म्हणून यूज करू शकता, ट्रायपॉड म्हणून अजिबात यूज करता येणार नाही, कारण नाकापेक्षा नथ जड अशी गोष्ट या मोबाईलच्या ट्रायपॉड सोबत झालेली आहे. तर हे कसं त्याला मोबाईलचं वजन पण पेलत नाहीये. तुम्ही जर मोबाईल लावून ह्याच्यासोबत व्हिडिओ शूट करायला गेलात रेसिपीचा, तर या प्रोडक्ट सोबत तुमचा मोबाईल पण कधी कढईमध्ये पडून जाईल, तपास सुद्धा लागणार नाही. तर मला हे स्वस्त वाटत होतं आणि रिव्ह्यूज पण चांगले होते, म्हणून मी याला ऑनलाईन ऑर्डर केलं. आणि हे 180 डिग्री मध्ये पण फिरत नाहीये, बट सेल्फी स्टिक म्हणून बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला जर मागवायचं असेल तर फ्लिपकार्टवरती 268 रुपयामध्ये ऑनलाईन हे प्रोडक्ट मिळून जाते. तर आता मी दुसरं प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे, जरासं स्ट्रॉंग क्वालिटीचं घेतलंय. आता ते आल्यावरती तुम्हाला परत त्याचा रिव्ह्यू देईलच आणि त्याला पण अनबॉक्सिंग करून दाखवेलच. आणि या प्रोडक्टला फोल्ड करण्यासाठी सुद्धा खूप जोर लावावा लागतोय, म्हणून म्हटलं याला रिटर्नच करून टाकावं. कुठं 268 रुपये वायाला घालवावेत, म्हणून मी त्याला रिटर्न करून टाकलं. आता नवीन प्रोडक्ट आला की त्याचा मी तुम्हाला रिव्ह्यू देईलच. आजचा व्हिडिओ एवढाच करेल. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.